48 परिच्छेद. परिच्छेद क्रमांक 48 प्रमातृ चैतन्याविषयी अवच्छेदवादी व आभासवादी यांचा मतभेद. मानत नाही. मानत नाही. आभासवादी मानतो. पंचदशीमध्ये भरपूर आहे. तिथं आपलं थोडंसं दिलं आहे. बरं आहे आपलं, जास्त नाही दिलं. ते पंचदशीमध्ये असते. पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष. आभासवादी आभास काय करीत नाही. मानतो. अवच्छेदवादी मानत नाही. अवच्छेदवादी मानतो. नुसतं अवच्छेदाने जीवात्मा प्राप्त होत नाही. मग काय म्हणलं पाहिजे. आभास मानला. त्याची सिद्धी करून दाखवतात. श्लोक असतात त्याचे. शोणात संग परिच्छेद मात्र जीव न भवे अन्यथा घटबुद्ध्या वचन नसते जेवढा. केवळ अवच्छेद पापाद्वारे जीवत्वदशा प्राप्त होत नाही. आणि अवच्छेदावर लागलं घटाला सुद्धा काय पाहिजे. जीव झाले पाहिजे. घट होतो का नाही. अवच्छेद काय पाहिजे. आभास. त्याच्यामध्ये आभास काय केला मानला पाहिजे. असं आहे ना. म्हणून आभास ज्ञान कोण आहे. आभास आहे का नाही. पृथ्वीमध्ये कोण असतो. आभास. चिदाभास. तरंगात कोण असते. पाणीच. अलंकारात सोनच. दुकान नाही का. अरे लोकांना आहे का. त्याच्यात आकार असतो आपला. त्याप्रमाणे वृत्तीमध्ये कोण असतो. चिदाभास असतो. वृत्ती अज्ञानाच्या आवरणाचा भंग करत नाही. आणि चिदाभास त्याचं काय करून देते. ज्ञान करून आधी विचार पंचदशीमध्ये कुठंच तरी पाहिजे आहे. जरा कठीण आहे ते. पण आता हे विचारसागर आहे ना. हे झालं पंचदशीमध्ये आनंद वाटतो. आणि विचारसागरामध्ये जर पुच्छ लेखला पुन्हा पंचदशीला नकल वाटते. काय काय दिवसात नाही. जणांच्या फिरते का पाठ चालू आहे ना. नवीन आम्ही फक्त ज्ञानेश्वरीला जातो. कोणत्या पाठाला ज्ञानेश्वर. अरे मग ते कुठंच तर दीप वगैरे पंचदशी चालू आहे ना. नवीन ते आमच्या डोक्यावरून जाते. संधी आलेली आहे. काय आलेली आहे. त्या संधीचा काय करून घेतला पुन्हा पुन्हा अशी संधी येत नसते. तेव्हा एकाच्या करता सांगितलं दोन वादामध्ये फरक कोणता. आभासवाद अवच्छेदवाद. अवच्छेदवादी आभास काय करीत नाही. मानत नाही. आभासवादी आभास काय करतो. आभासाच्या साधून असतात. हे विचारसागर पंचदशी सगळे आभासवादी आहे. आणि वेदांत परिभाषा वृत्तीकर प्रभाकर वगैरे हे सगळे अवच्छेदवादी आहे. व्यापक चैतन्यास फक्त अंतःकरण अवच्छेदक मानून त्यास जीव म्हणावे असे ज्याचे मत आहे त्यास अवच्छेदवादी असे म्हणतात. फक्त काय लागलं. अंतःकरण उपाधीला जीवदशा असंच जर म्हणावं त्याचं खंडन करतात. परंतु अवच्छेद तर घटाला घट उपाधी झाली तर घटालाही कळायला पाहिजे जीवत्व. मग आता फार चांगलं बाळूची आवश्यकताच नाही. बाळू जाऊन घटी घेऊन मग त्या घटाचीच बोललो असतं. पण घटोबा इकडे पुढे. आणि फक्त अंतःकरण उपाधी अगर विशेषण न मानता आभासयुक्त अंतःकरण उपाधी व विशेषण मानावे असे ज्याचे मत त्यास आभासवादी म्हणतात. आभासवाद्याच्या मतामध्ये केवळ अंतःकरण अवच्छेदक आहे. आभास असेल. आभास असेल. कोणाचं मत. आभासवादी. दोहोत फरक एवढाच की
अवच्छेदवादी चैतन्यास फक्त अंतःकरण उपाधी व विशेषण मानतात आणि आभासवादी त्या अंतःकरणात आभास जास्त मानतात, पण दोन्ही मतात विशेषणासहित चैतन्य जीव आहे आणि तोच संसारी आहे. फरक होत नाही. एक आवाज म्हणतो, एक आवाज काय करीत मानत नाही. पण जीवात्मा सर्वांना आहे मान्य आहे. अंतःकरण एखादं जागृत काम आहे, एखादं विस्तारत काम आहे. एखादा प्रश्न म्हणतो बरं का, आपण राजवाडा पाहतो तरी ज्ञान कोणाचं होते? कोणतं राजाचा काय पाहतो? राजा. राजवाडा दुसरा होता. दोघांमध्ये फरक काय आहे? नाही. एक आभास मानतो, एक मानत नाही. अरे राजवाडा पाहतो म्हटल्यानंतर कोणताच माणूस राजाचा वाडा पाहतो षष्टीचा. हो, षष्टीचा सहा लावण्याची आवश्यकता आहे. काय लोकांना 4 महिने चातुर्मास पंढरपूरला होतो. चातुर्मास पंढरपूरला होतो असं का म्हणत नाही. 4 महिने चातुर्मास द्विगु समास. द्विगु व्याकरण आहे थोडे. समासाचं गरण त्याच्यामुळे कर्मधारय समास, बरोबरी समास, समाजामध्ये अव्ययभावी समास. पुढे होता विशेष्य जो चैतन्यांश, त्याचे ठिकाणी जन्ममरणादी संसार धर्माचा यत्किंचितही संबंध नाही, ही गोष्ट दोन्ही पक्षासही मान्य आहे. आभासवादी असो का अवच्छेदवादी असो, काय मान्य आहे? विशेष चैतन्यांश हा नित्य आहे. कोणताही धर्म कोणाच्या ठिकाणी नाही. चैतन्याच्या ठिकाणी, चैतन्याच्या ठिकाणी. मग तो आभासवादी असो कोणताही अवच्छेदवादी, चैतन्याच्या बाबतीमध्ये सर्वांचं मत कसं आहे? समान. तिथे मात्र बरोबर आहे. जगत कारणामध्ये भिन्न भिन्न मत आहे, पण ब्रह्माच्या वर्णनामध्ये सर्वांची काय आहे? सारखे. एक वाक्य नाही. कुठे कुठे भिन्न मत असतात, कुठे कुठे एक वाक्य असते. वेळेवर आणि पाठाला पाहिजे नाही का नाही. ही वाक्य सर्वांना काय आहे? सारखे मान्य आहे ना. राजा होता आणि ते लोक त्याला प्रधान होता. मला प्रधानाचं म्हणणं खोडून काढत जायचं. काय करायचं? खोडून काढ. पण त्याला त्या गादीवर नाटवायचं. प्रत्येक लोकांनी काय केलं? प्रयत्न नियम केला. मग प्रधानावर बोलण्याची काय आली, त्याचं मत खंडन करून काढायचं. तो म्हणला आहे बा, आपल्या राजेसाहेब कायमची सुखी राहावे. खंडन करायचं का? अरे कायमची सुखी राहायची शब्द म्हटल्यानंतर काय खंडन करणार? काहीच मग सर्वांची काय म्हणजे गाव कोणाचं काय शंका आहे का? राजा सुखी राहू या बाबतीमध्ये कोणाची काय नाही मतभेद नाही. तसा ब्रह्माच्या बाबतीमध्ये कोणाचे काय नाही मतभेद नाही. मत नाही. ब्रह्माचं वर्णन सर्व ठिकाणी कसं आहे? सारखे. जगत कारणामध्ये भिन्नता आहे. जगत कारणामध्ये एक म्हणतो आपोआप जगत झालं, एक म्हणतो स्वपाच भूताचं काय कार्य, एक म्हणतो 3 भूताचं काय कार्य. मग सांगणारे कोण आहे? उपनिषद. माझ्यामध्ये उपनिषदाने परस्पर वाद निर्माण आहे. मग त्याचे समन्वय साधायला लागतो. समन्वय. बरं का? जगताच्या उत्पत्तीमध्ये सर्वांचं मत किती आहे? तर 3 मानो का 5 मानो का आपोआप मानो, सर्वांचं मत कसं आहे? वेगवेगळं एक आहे. त्याला समन्वय म्हणतात. त्याप्रमाणे चैतन्याच्या बाबतीमध्ये सर्वांचं मत कसं आहे? एकच. आणि जगताच्या बाबतीत, जीवाच्या बाबतीत कल्पना विद्या ते नाही झालं. दर्शन का लोक आहे. म्हणजे काय काय न्याय, सांख्य, मीमांसा हे दर्शन करणं बरं आहे. त्याचा अभ्यास केला म्हणजे मग कळते. आपला अगोदर एक चालू द्या म्हणा, पुढे अभ्यास नाही करतो.
परिच्छेद क्रमांक 49 विशिष्टावर प्रतीत होणाऱ्या विशेषणाच्या व विशेष्याच्या धर्माचा व्यवहार भेद. विशेष आणि विशेषण पाहिजे. उदाहरणार्थ काळा घोडा असं म्हटलं, त्याच्यामध्ये काळा काय विशेषण, विशेषण घोडा विशेष, काळा घोडा विशिष्ट आहे. तीन काय त्याच्यावर परिशक्ती व्यक्तीला स्वभाव केलेला आहे. जीव कोणाला म्हणावं, ईश्वर कोणाला म्हणावं, ब्रह्म कोणाला म्हणावं, जगत कोणाला म्हणावं, त्याच्याकडे लक्षण आणि काम म्हणतात. प्रत्येकाची लक्षण कशी असते. बगळा कोणा म्हणायचा त्याचं लक्षण आहे. बरोबर. बगळा ज्याला निवड करता येत नाही त्याला काय म्हणायचं, सरसकट पिऊन टाकतो त्याला काय बगळा. बगळ्याचं लक्षण कोणतं आहे, सरसकट पिऊन टाकतो. राधाचं पाणी वेगळं, राजहंस प्रत्येकाचं लक्षण काय असते, वेगवेगळं. वेगळं वेगळं असते. चैतन्याचं लक्ष आहे. जगतामध्ये कोणाचा परिणाम व्हा, कोणाचा आरंभ व्हा, कोणाचा शून्यवाद, कोणाचा विज्ञानवाद, कोणाचा विवर्तवाद, क्रमाक्रमाने तुम्हाला त्यावेळेला सांगा. विशेष्य अधिक विशेषण बरोबर विशिष्ट, चैतन्य अधिक अंतःकरण बरोबर प्रमाता जीव संसारी. अंतःकरण अधिक चैतन्य. बरं का. जर अंतःकरण विशेषण असेल तर जीव अंतःकरण विशेषण असेल तर संसारी, जीव अज्ञानी. कशा म्हणते जरा सांगा. तो अंतःकरणाचे धर्म ज्यावेळेस ते कुटस्थाचं विशेषण होतं त्यावेळेस तो स्वतःचे अंतःकरणाचे धर्म कुटस्थावर प्राप्त होतो. कीर्तन करायचे. कोणीतरी गावाला गेला बरं का, म्हणलं तर प्रवचनाला कीर्तनाला उभा राहून जर काही मला सांगत असेल तर कोण येतं, काय उभा राहून सांगत असेल तर कीर्तनकार, बसून प्रवचनकार माणूस कोणता दुसरा आहे का नाही, नाव कोणाकडे उपाधी म्हणून. विशिष्टाचे ठिकाणी प्रतीत होणाऱ्या धर्मात असा अनुभव आहे की कधी फक्त विशेषणाच्या धर्माची प्रतीती विशिष्टावर होते, कधी विशेष्याचे धर्माची प्रतीती विशिष्टावर होते आणि कधी कधी विशेष्य आणि विशेषण या दोघांचे धर्माची प्रतीती विशिष्टावर होते. व्याकरण आहे. दोन शब्द आहे, विशेषण आणि विशेष. विशेषण कोणाला म्हणायचं, जे विशेष माहिती सांगते पदार्थाविषयी. विशेष आपले धर्म स्वतःचे स्वतःचे. बरं का, जो विशेषाचा गुण दाखवतो त्याला विशेषण व्याकरण. हा मुलगा आहे, ज्ञान झालं का नाही, सामान्य आपण सांगितलं हुशार मुलगा आहे. विशेषण असेल, आता कळायला लागलं तुम्हाला कोणता काय गुण दाखवला. विशेष विशेष हुशारी हुशार एक आहे गुण. विशेषण मुलगा कोण आहे, विशेष. शांत जो शब्द गुण दाखवला असतो त्याला काय क्रिया विशेषण. क्रिया विशेषण चालतो, पळत चालतो, मनालाच चालतो, घाईने चालतो. क्रिया विशेष, कोणता विशेषण, क्रिया विशेष. आता एक व्याकरण नाही विचार लागला. क्रियाविषयी विशेष माहिती. एक घटाकाशाचा नाश झाला या वाक्यात विशेषण जो घट त्याचा नाश होतो, विशेष्य जे आकाश त्याचा नाश होत नाही. आरोप कोणाला जातो, विशेष्यावर घटाकाशाचा नाश झाला. घट कोण आहे, विशेषण. आकाश कोण आहे, विशेष्य. घटाकाशाचा काय झाला, नाश झाला. नाश घटाचा मला का करायचा, घटाचा आरोप धर्म कोणाला, विशेष्यावर आकाश. कधी कधी विशेषावर धर्म येतो, कधी कधी विशिष्टावर येतो. हे क्रमाक्रमाने सांगतात. असं
असे असूनही विशेषणाच्या नाशाचा भ्रम विशिष्ट जे घटाकाश त्यावर दिसतो. वास्तविक नाश कोणाचा झाला? घटाचा घटाचा. आणि आरोप कोणावर झाला? विशिष्ट घटाकाशावर. म्हणजे विशेषणाचा धर्म कोणावर आला? विशेषणावर. विशिष्टावर वेगळा आहे थोडासा वजा. 2 कुंडलवान पुरुष निद्रिस्त आहे या वाक्यात कुंडल विशेषण पुरुष विशेष्य आणि कुंडलवान पुरुष विशिष्ट आहे. कोण निद्रिस्त आहे? कुंडलवान. अरे कुंडलवान पुरुष नाही, पुरुष निद्रिस्त आहे. पुरुष. कुंडल कोण आहे? विशेषण. पुरुष कोण आहे? विशेष्य. आणि विशेष झालं त्यानंतर कुंडलवान पुरुष काय आहे? विशिष्ट. विशेष आहे. नाही जो का धर्म कोणाचा आहे? विशेष्याचा. विशेष पुरुषाचा. सुंदर पण तो धर्म कोणावर दोघा वेळी आला. कुंडलाला कोणा झोपला गेला नाही. कुंडलवान पुरुष काय आहे? निद्रिस्त आहे. काय जप कोणाला लागली आहे? पुरुषाला. विशेष्याला. आणि तो धर्म कोणावर झाला? विशेषणावर. प्रेम. ती विशेष्य जो पुरुष त्याच्या ठिकाणी आहे पण विशिष्ट जो कुंडलवान पुरुष त्याच्या ठिकाणी दिसते. 3 शस्त्री युद्धात गेला या वाक्यात शस्त्र विशेषण व शस्त्र धारण करणारा पुरुष विशेष्य आणि शस्त्री हा विशिष्ट आहे. शस्त्री म्हणजे शस्त्र धारण करणारा पुरुष कुठं गेला? युद्धात. युद्धात गेला. काय काय सामने हा धर्म कोणाचा आहे? पुरुषाचा. पुरुषाचा. मग काय घेऊन गेला तो? शस्त्र घेऊन. शस्त्र घेऊन गेला. आणि दोन्ही धर्म कोणाला आहे? विशिष्टावर. अलग अलग करा. शस्त्र कुठं चालत असते का? मग कोणावर धर्म आला तो? विशिष्ट. शस्त्रावर धर्म आला ना. शस्त्री वाहन पुरुष कुठे गेला? युद्धात. स्पष्टीकरण आहे ना माझा. युद्धात जाणे विशेषण व विशेष्य या दोघांनाही घडते. कुठे आहे? युद्धात झालं. दर्शन काय नसते. शस्त्र कुठे? शस्त्राच्या ठिकाणी क्रिया असते नाही. कोणाच्या ठिकाणी आहे? पुरुषाच्या योद्ध्याच्या. पण त्या क्रियेचा आरोप कोणावर झाला? शस्त्रावर. कारण का दोन्ही धर्म आहे ना. शस्त्री नसतं तर गेला का? शस्त्र घेऊन गेला. शस्त्र घेऊन. काय घेऊन गेला? क्रिया कोणाच्या ठिकाणी आहे? पुरुषाच्या ठिकाणी. आणि त्या क्रियेचा आरोप कोणावर झाला? शस्त्र. शस्त्री व्याकरण आहे. हे व्याकरण म्हणजे डोक्याला त्रास त्याला कोणता विषय म्हणतात? शाळा शिकतात ना आपल्याला. डोक्याला खाजवायला कोण लावतात ते व्याकरण. प्रथम पुरुष म्हणजे काय? द्वितीय पुरुष म्हणजे काय? तृतीय पुरुष. आणि वाक्य काय? आणि कथाही माणसाला सहज ऐकावं लागत असते. त्या कथेमध्ये बऱ्याच आपला ऐकायचं आणि सीता जोडून दिली कुठं ठेवली होती. मग सीतेला सीता ठेवली का हरण केला? आईला उठणारा उठून जाणारा स्वतः असं हे ऐकलं मी पण बघतो. कारण तुझं गिराईक लागत असते ते तुमच्या माहिती नाही. तुझा तांब्या मिसकाची बाई म्हणते बा श्यामंगाची आणि तुझ्या पुण्याला गणपतीच्या समोर काय खातात. बरेचसे लोक आले मंगेशकर घराणं गायना प्रसिद्ध सगळी मंडळी झाली. ते शास्त्रीय गायन गायला लागले. आणि ते सगळ्या लोकांच्या डोक्यावरून जायचं. एक एक उठून जायला लागली. सुरुवात झाली. थोडासे श्रोते लोक समोर आले. एक चाणाक्ष म्हणून शोध आहे.
तर म्हणला ताई तुला काय म्हणला तर तुमचं शास्त्रीय गायन लावून द्या काय करायचं सारे कामा मला मग काय करायचं मला एक लावणी बना काय लावणी म्हटलं बघा आणि वाजवणाऱ्याने असं दिमाग वाजवलं तिथे माणसं पडतात काहीतरी आहे चला कसा करता जायत नाही साधा गाता पाठायला कोणाचा आहे पाहिजे कीर्तन करायचे गोविंदांचा वादळ आणि हा कोणाचा पाठ आहे मग त्याच्यावर तत्व विचारायचं आणि तत्व विचाराला व्याकरणाची काय लागते त्याचप्रमाणे विशिष्य जे साक्षी चैतन्य त्याचे ठिकाणी संसार धर्म यत्किंचितही नाहीत, ते फक्त विशेषण जे अंतःकरण त्याचे ठिकाणी आहेत. चैतन्याच्या ठिकाणी कोणताही संसार चैतन्याकडे मारत असते का जगून आहे का ते काळ आहे का बरं आहे का नाही रूप आहे का म्हणून दर्शन करायला म्हणतात चैतन्य आणि त्यांचं ते ब्रह्मा लोकांना फुलकाच मारतात नाही काय मारतात चार कोणता विषयाचा ब्रह्मा आहे का आत्मा दिसतो का ईश्वर दिसतो का मग प्रत्यक्ष प्रमाण झाली आणि ईश्वर काय करीत नाही गीतेमध्ये असत्य मग प्रतिष्ठा जगात आवडून ईश्वर अनिश्वर ईश्वर काही नाही. अरे मग आता ईश्वर जर जगाचा करता नाही तर मग आहे तरी कोण ते म्हणतात स्त्री पुरुष मग एका ठिकाणी येतात आणि त्या कामापासून हे जगत काय होते प्रत्येकाची भिन्न भिन्न मत असतात. जाऊ दे कशा करता सांगितलं धर्म दिसते का आपल्याला मग कशावर मारलं त्याच्या ठिकाणी कोणताच धर्म नाही कोणता संसार धर्म नाही त्याच्यातला मुख्य धर्म कोणता त्याला जन्मही नाही त्याला काय नाही. हे मागे जीव चैतन्याचे लक्षण सांगते वेळी स्पष्ट करून सांगितले आहे. आता विशेषण जे अंतःकरण त्याचे ठिकाणचे संसार धर्माची विशिष्ट जो प्रमाता किंवा जीव याचे ठिकाणी प्रतीती येते आणि त्याप्रमाणे मी करता भोगता आहे असा जीवाचा व्यवहार होतो, पण तो संसार वरील विचाराने केवळ अंतःकरणाचा आहे, अधिष्ठान आत्मचैतन्याचा नाही. या सिद्धांताचा मुमुक्षूने वारंवार विचार करणे अवश्य आहे. धर्माचा विचार करायचा असतो म्हणजे माणसाचे समाधान प्राप्त होतं. मराला टेकलेला गोष्ट म्हणजे परीक्षेची गोष्ट मराला टेकला कुठे टेकला नाही का त्याला सांगितलं त्याला कळून चुकलं आता थोड्या वेळाने आपल्याला काय करायचं आहे आपल्या फाशीवर जातात ना लोक मग त्याला कळून चुकतं आता 2 मिनिटांनी आपण पुढे जाणार ते लोक विचारतात ना तुझी काही इच्छा आहे का चहा प्यायचं आहे जगाला काही कार्याला काही इच्छा झालेली आहे मग त्याला कळून चुकतं काय कळून चुकलं म्हणलं तर 2 मिनिटांनी आपण काय जाणार मग त्याला स्मरण येतं काय स्मरण येतं आपण केलेले कृत्य हे काय नाही बरोबर नाही आपण जे कृत्य केलं असतं जागी अशी अवस्था प्राप्त झाली अरे काय कशा करता प्रत्येक माणसं जन्म मरणारा काय होतात घाबरतात कितीही मनुष्य सुद्धा ऑपरेशनाच्या अगोदर काय होतं डेंजरस ऑपरेशन ते डॉक्टरने म्हणतात हे बाबा आम्ही ऑपरेशन करतो मध्यंतरी जर काही झालं तर त्याचे जबाबदार आले करायचं का ऑपरेशन आता लोक म्हणत असतात जे व्हायचं आहे ते होणार बरं आपलं ऑपरेशन करून 10 दिवस वाचेल नाही आणि ऑपरेशन करते वेळी काय होईल काही सांगता येईल घाबरून जात असतो
आणि त्याला सांगत असतात त्याला डोळ्यांना काय करून देत नाही, पाहू दिसू देत नाही त्याला. त्याला भुजमेल देऊन टाकतात, त्याला काही दिसत. मी कशाकरता सांगितलं, सगळ्यामध्ये भीती कोणाची आहे? मरणाची. आणि धनिक असो का, श्रीमंत असो का, आणखी कोणी प्राईम मिनिस्टर असो का, राष्ट्रपती असो, हल्ली आहे का त्याच्यामध्ये? भारताचा मोठा राष्ट्रपती होता ना, कोणाचा? अब्दुल कलाम. मग तो काय करा, हृदय व्याख्यान द्यायला त्याच्यात खाली पडलं का राम बरोबाई कोणाचा तो राष्ट्रपती. सगळ्याच्या पाठीमागे लागलेलं दुःख कोणतं मोठं? मृत्यू. कोणापासून? मुंगीपासून तो ब्रह्मदेव. कोणाला वृत्तीच्या मापा श्रीगोरा. ठीक झाला. आता जन्म आणि मरण हे धर्म कुणाचे आहे? स्थूल देहाचे. नाही सांगताय. स्थूल देहाचे. देहाचे आहे. जन्म आणि मरण हे कोणाचे धर्म आहे? देहाचे. आणि बघा, त्याचा आपल्याशी काही संबंध नाही, संपला. काय झाले? आपला त्याच्याशी काही संबंध नाही का शरीराशी? शरीर आपल्या एका काळात आहे. पण अज्ञानाने आपण काय करतो? माझे. तादात्म्य करतो. आणि पुढे त्याचे भोग आपल्याला काय करावं लागतं? भोगावे लागतात. आता शरीराशी तादात्म्य सुटणे म्हणजे जन्म मृत्यूच्या काय होणे? पलीकडे होणे. हे कशा करता चाललेलं आहे? काय ना तुमचे हाच विचार चाललेला आहे ना, पुढे आहे ना दोघांना. ब्रह्मज्ञान कोणामुळे होते, कसं होते, काय होते याचा विचार आहे ना, तो पुढे. परिच्छेद क्रमांक 50. अवच्छेदवाद व आभासवाद यातील युक्तायुक्तता. आता प्रसंग प्राप्त अवच्छेदवाद आणि आभासवाद यातील युक्तायुक्ततेचा विचार करू. मुमुक्षूच्या अधिकार भेदाने दोन्ही वाद चांगलेच आहेत. तथापि मंदबुद्धी मुमुक्षूस विषयाची समजूत होण्यास आभासवाद चांगला असल्यामुळे भाष्यकारांनी आणि विद्यारण्य स्वामींनी आभासवाद चांगला म्हटला आहे. कारण आपलं अधिकार जाणून सोप्यामध्ये आभासवाद कसा आहे? तीन वाद आहे. इथं बिंब प्रतिबिंब वाद नाही. प्रकाशात्मा द्वंद्व आहे. जीवाच्या बाबतीमध्ये कोणता वाद आहे? बिंब प्रतिबिंब. विचार सांगत नाही. दोन वाद आहे. अवच्छेदवादही नाही. थोड्या संपत भाष्य म्हणा, तुमच्या वृत्ती प्रभाकर म्हणा, आणि या ग्रंथामध्ये आणि तुमच्या विचारसागरामध्ये आभासवाद घेतले. पायरी पायरीने जाणार सोबत लागले आणि उडी मारून त्यांना काय होते? पायऱ्या आहे ना, आता पायऱ्याने उतरायला उडी मारून उतरला, खाली पडलं, हे लागलं. त्याला विचारलं असलं का बरं झालं? तो ओढला नाही. बरं प्रॅक्टिकल करून प्रॅक्टिकल आपल्याला माडीवर बसायला, गाईचं म्हणा, म्हशीचं म्हणा, आपल्याला जायचे. त्याला प्रश्न करायचा बरं का, एका म्हशीचे शिंगाचे गोड बाकी असे राहते. तो विचार करायची ते शिंगत कसं गोड आहे. म्हटलं बरोबर आहे, आपलं तोंड काय होऊ शकते? जाऊ शकते. मला प्रॅक्टिकल करून जाऊ काय. मग गाडीवरून उतरला, ती बाई साडी आपल्याला, आणि तिच्या शिंगात त्यांनी काय करतो जो करता खाता कावडा 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 पाठीचे संपट निघाले. तिला काही हक्क नाही का? लोक धावले,
त्याचं मन कधीच काय केलं बाहेर काढलं. काढलं लोक विचारायला गावात एवढे शाळे वाटच्या तुम्ही आणि तुमचं मन कसं आणखी त्या शेंगाचं लागलं तर म्हणजे प्रॅक्टिकल करून जाऊ दे. क्रमाक्रमाने सांगतात काय सांगतात आवाज वाजता 7 वाजता सांगितलं ना नाही का 7 वाजता ज्ञान आवरण शिक्षित अपरोक्ष ज्ञान शोकनाश आनंदावाप्ती. बरोबर आणि त्याच्यातनं आवाज आला काय झालं ज्ञान कोणाला होते 5व्या अवस्थेत अपरोक्ष ज्ञान अरे कोणाला होते चिदाभासाला कोणाला होते नंतर पुरुष अवस्थेत कोणत्या अवस्थेत होते असं पुढे क्रमाक्रमाने सांगायचं आहे. चांगला म्हणण्यास कारण एवढेच की पंचमहाभूतांची कार्य जशी घटपटादी जड पदार्थ आहेत तसे अंतःकरणही भूत कार्य आहे. अंतःकरणे सुद्धा काय अंतःकरणाला पुढे ज्ञान होत असेल ज्ञान कोणाला होते चिदाभासाला अंतःकरणात जो चिदाभास असतो त्याला काय होतं ज्ञान ज्ञान होतं. श्रीखंडामध्ये जरी श्रीखंडात कुठे काही गोडी असते का मग गोड लागते गोडी कोणाची साखरेची न्यारी अवस्था कोणाची आहे चिदाभासाची ती चिदाभास आहे ना कारण तो प्रतिबिंब कोणाचा आहे बिंबाचं कुठंच आत्म्याचा आहे म्हणून आत्मा केम सर्व आहे काय तुम्हाला केलं सद्रूप कसं आहे चिद्रूप कसं आहे आनंद स्वरूप कसं आहे असे असून अंतःकरण विशिष्ट चैतन्यास जसे जीव म्हणावयाचे तसे घट विशिष्ट चैतन्यासही जीव म्हणणे प्राप्त आहे. अंतःकरण विशिष्ट चैतन्याला जीव म्हणलं मान्य आहे मला माझे म्हणेल घट विशिष्ट चैतन्याला काय म्हणा जीव म्हणा कारण अंतःकरणावर जड स्वरूप आहे जड स्वरूप पंचमहाभूताचं कार्य आहे पुढे सांगतो मला 5व्या तरंगामध्ये ते पंचमहाभूताचं काय ते प्रत्येक गुणाचा सत्वगुण आणि त्या सत्व एकत्रित सत्वगुणाचं कार्य म्हणजे अंतःकरण अंतःकरण असं म्हणतात. अंतः म्हणजे आपल्याला जे कळते ते कोणामुळे कळते जडाला कळत असते का आतमध्ये सगळी काय जड अवस्था आहे मग भूक लागली कोणाला समजते अंतःकरण कोणाला समजते ना त्याच्या प्रकाशाने कोणीतरी चेतन स्वरूप असला पाहिजे पाहिजे मला कशावरून चेतन स्वरूप असलं पाहिजे मला एक जडाला ज्ञान नाही मातेला कुठं आपण घडा भाव ज्ञान आहे ते ज्ञान कोणाला आहे कुंभार कुंभार जड आहे का चेतन आहे चेतनाची मग चेतनाचा अधिष्ठ लागतो जडाला नियंत्रण करण्याकरता कोणाचं लागते एखादी बस आहे म्हणजे ते नियंत्रण कोणाकडून होतं ड्रायव्हर चालक आणि ड्रायव्हर नसेल तर बसला करायला बस काय पुढे जायचं मानतात पुढे जाईल जडावरही नियंत्रण कोणाचं आहे चेतनाच विना चेतनाशिवाय जडे कार्य होऊ शकत नाही काय तुम्हाला हे ना स्वतंत्र मारावाच लागत असते त्यालाच अध्यात्म म्हणतात चाले शरीर शरीर जडायला चेतन आहे मग त्याला चालवणारा कोणतीच असला पाहिजे मानावं लागेल कोणीतरी काय केलं पाहिजे मानला पाहिजे शरीरात चालते असं जर म्हटलं तर काही स्वतः चालत कुठं गेलं पाहिजे मशा चालत जात असते का न्यावं लागते आणि प्राण जाण्याच्या पुढे काय होतं चालत जात होता आता काय चालत जात नाही प्राण नाही चेतन नाही आता काय नाही चेतन नाही राहिलं मग प्राणी जडत आहे बघा
पण त्या ठिकाणी चेतन तो कोणाला प्राणस्य प्राण आहे म्हटलं. तो प्रकृती त्याच्यामध्ये हे सगळं आहे बा. तेव्हा प्राणाचा एक प्राण कोण आहे? चेतन. प्राण सुद्धा कोणाच्या यामुळे हालचाल करतो, चेतनामुळे. पिढी सत्तेने सूर्याशी चालली. नागामध्ये देवा प्रभू साचार मळभंग सदन त्याच्या आधी आपल्याला असं करायचं लावायचं. फक्त अंतःकरण विशिष्ट असंच जीव मानतात. याकरिता जड पदार्थाहून अंतःकरण स्वच्छ असल्यामुळे अंतःकरणात चैतन्याचा आभास मानून साभास अंतःकरण विशेषण मानणे अवश्य आहे. जड पदार्थ आणि अंतःकरण ही पंचमहाभूतांची कार्य असता अंतःकरणातच आभास का मानावा असे कोणी म्हणेल तर आरसा आणि भिंत पृथ्वीचीच कार्य असतात. पृथ्वीच्या अस्वच्छ त्याच्यामध्ये आभासला मारायचा अंतःकरणातच आभास का मारायचा. त्याला उदाहरण द्यायचं आपलं भिंत आहे आणि आरसा आहे. आपण उभं राहिलो भिंतीमध्ये दिसते का आपल्याला? का दिसत नाही? मलिन आहे. मलिन. आरशामध्ये स्वच्छ आहे. त्याचं अंतःकरण कसं आहे? स्वच्छ. स्वच्छ. म्हणून त्याच्यामध्ये काय पडते? प्रत्येक बिंब आभास. म्हणून तुम्हाला आभास काय केला पाहिजे? तुमची इच्छा असलं तर आपण कोणाच्याकडे गेलो आपलं स्वागत करतात. महाराज म्हणजे काय घेता तुम्ही? चहा घेता का कॉफी घेता का दूध घेता का काय घेता? आमच्या जागामध्ये चहा होईपर्यंत कॉफी होईपर्यंत आणि आमच्या घराची मग त्याचे मग असते शहरामध्ये. आणि मग मध्ये काय असते एकाचे आपलं जसं स्टीलचा असतो आणि एखादा काय असते काचेच्या प्यारात असते. स्टीलच्या प्यारातला दिसते का आपल्याला? मग तो स्टीलचा प्याला हातात दिला तर हे मोठं असते स्टीलचा प्याला आणि त्याच्यामध्ये हात पाहायला लागले की 2 फुटातच आणि धरून कोण दिसते? काचेतलं दूध धरून दिसते की नाही? त्याच्यामध्ये किती आहे? काचेतलं दूध का दिसते? स्वच्छ आहे का? स्वच्छ आहे. त्याचं अंतःकरण काय आहे? स्वच्छ. म्हणून त्याच्यात चैतन्याचं काय पडते? प्रतिबिंब. मग भिंतीत का पडत नाही? मलिन आहे. पृथ्वीच्या अस्वच्छ परमाणूंची भिंत आणि स्वच्छ परमाणूंचा आरसा असल्यामुळे भिंतीत प्रतिबिंब होत नाही आणि आरशात होते. त्याप्रमाणे घटादी पदार्थ आणि अंतःकरण ही दोन्ही पंचमहाभूतांची कार्य असली तरी भूतांच्या तमोगुणाचे कार्य घटादी पदार्थ आहे आणि सत्वगुणाचे कार्य अंतःकरण आहे. भरपूर विषय आहे. पंचमहाभूताच्या कार्याचा विचार केलेला आहे. पृथ्वी असते वायुगाने त्याच्यावर सत्वगुण रजोगुण तमोगुण हे सारे चार पदार्थ तमोगुणाचे तमोगुणाचे. बुद्धी अंतःकरण हे सत्वगुणाचं कार्य आणि क्रिया प्राण वगैरे कोणाचं कार्य आहे? रजोगुणाचं कार्य आहे. तेव्हा सत्वगुणाचं कार्य स्वच्छ आहे. त्याच्यामध्ये प्रतिबिंब करणे योग्यता आहे. एखादा कार चालवणारा ड्रायव्हर असतो की नाही त्याच्यासमोर काय असतो? काय असते? काच असते. पारदर्शी. इकडे काय असते? बनारसी. इकडचे काय काच काय करतात? समोरचा काच काय दाखवतो? समोरच्या गाड्या. समोरचा. आणि इकडचा काच काय? पाठीमागून डाव्या बाजूच्या गाड्या. समोरचा का दाखवून द्या काय? दोन काचेत फरक आहे ना. हो.
समोर जो काढ आहे त्याचं काय दिसते पूर्ण पारदर्शक असते. पारदर्शक आहे. शाळेमध्ये शिकवतात ना पदार्थ हो. विज्ञान शास्त्र. अर्थ पारदर्शक, पूर्ण पारदर्शक. त्याला फिजिक्स म्हणतात. भौतिकशास्त्र. त्याला चांगला विचार केला जातो. आपली वृत्ती जरा शेलन करून पुढे हो, जाते, पलीकडे पलीकडे जाते. त्याला घट्ट आहे की काय कसं आहे घन आहे, घट्ट. नंतर घट्ट असलेल्या का जरा फोडून वृत्ती कशी केली अडकली पाहिजे दिली पाहिजे. अरे खात्याला काय झाली पाहिजे अडकली पाहिजे, अडकते का पलीकडचं जाऊ. पलीकडे. आणि ते वृत्तीचा वेगही सांगता येत नाही आणि त्याची सूक्ष्मता सुद्धा काय करता येत नाही. सांगता येत नाही. त्याचा किती वेग असो हे सांगता येत नाही. बा सूर्याचे तुम्हाला ज्ञान होते का नाही हो, विना वृत्तीचा संबंध आल्याशिवाय होते का? नाही. सूर्य कुठे आहे हे कसं अरे पृथ्वीवर कोस लांब आहे का सूर्य नाही, 16 लाख. पण किती कोस आहे 16 लाख 14 लाख काहीतरी 56. पृथ्वीवर किती कोस लांब आहे. एकदम आपल्या जवळ आहे. ते बिरबलला आणि भादेशला होते बघा. आणि त्या बिरबलची परीक्षा घेण्याकरता राजा होता, तो बसला होता. ते कावळे होते बघा. आणि ते राजा म्हणाले बिरबल कावळे किती आहे म्हणला 5 लाख 500 बसले. इतल्या लवकर बसले का असं काय झालं म्हणलं कमी भरले तर म्हणलं त्याच्यातले पाहून दुसऱ्या गावाला पाहुणे गेले. दुसरं गावाला पाहून जाऊन काय आणि जास्त भरले तर दुसरी पाहुणे दत्तांत जमलं असं. त्या वृत्तीचा वेग काढला भ्रमणाला बोलतो दाही दिशा त्याचा किती वेग आहे. ती वृत्ती सूर्यापर्यंत पोहोचली. सूर्याच्या काय झाली आकाराने झाली आणि म्हणून तुम्हाला सूर्याचा काय आला ज्ञान त्या वृत्तीचा वेग काढता येत नाही. नाही. असं काय तिला विज्ञान शास्त्र नाही कोणतं विज्ञान विनाश वृत्तीचा संबंध आल्याशिवाय ज्ञान होत नाही. नाही. पंचमावश्यक शब्द स्पर्श गुरुप्रस्कंद. वृत्तीचा आणि विषयाचा संबंध नसेल हे बघा, माझी वृत्ती काहीतरी चिंतनाने गुंतलेली आहे. तुम्ही समोर जरी बसले तरी तुमचं काय होत नाही ज्ञान आणि काही ऐकायला सुद्धा काय येत नाही. येत नाही. मग वृत्तीचा काय नाही संबंध नाही विशेष. संबंध नाही. तुम्हाला गेलं ना प्रत्येक प्रकारच्या म्हणतात वृत्ती आणि विषयाचा काय झाला पाहिजे वृत्तीचा जर संबंध होत नसेल जवळ वस्तू असूनही सुद्धा आपल्याला त्याचं काय होत ज्ञान होत नाही. साधारण ती वृत्ती स्वच्छ आहे काय स्वच्छ अंत आणि त्याच्यामध्ये चैतन्याचा काय म्हणतो प्रतिबिंब आभास. आभास हा आभास तुमची इच्छा स्वच्छ असो काय केलं पाहिजे मानलाच म्हणून घटादी पदार्थात चैतन्याचा आभास होत नाही आणि अंतःकरणात होतो. याकरिता सावास अंतःकरणच चैतन्याचे विशेषण मानणे योग्य आहे. हे बघा सकाळ अंतःकरण विशेषण मानलं आहे. आभास वगैरेचं महत्वच आहे. योग्य. मला आवश्यक आहे मला तुम्हाला घ्यायचं असेल तर या ज्ञानाची काय प्रक्रिया आहे की काय प्रक्रिया तुम्हाला जे झेपेल ते काय करावं घ्या. मग दोघांमधले युक्त युक्तता बंदे हे बघ आभासवादी काय म्हणतात अंतःकरणामध्ये आभास आभास असेल. अनावश्यकवादी आभास म्हणत नाही. हे तत्वज्ञ आहे ना इथं राम नाही कृष्ण नाही इथं काय आहे मग अवश्यकवाद आणि आभासवाद. इथे राम कृष्ण आणावं लागत असतं काय करायचं बोर उडं आणावं लागते काय तत्वज्ञान बोर होतं काय होतं इकडे पोरात मला इकडे भूक लागली आहे बोरांचं चाललं आहे प्राण भावात पडत
इकडे का लागले लोक सारखं लागले कुठून घेऊन आलेले कुठून उपयोग वाटत नाही कुठे कालांतर आणि गणित सोडवण्याकरता त्याचा काय होतो उपयोग. परिच्छेद क्रमांक 51. अंतःकरणात चैतन्याचा द्विविध प्रकाश. सूर्याचा सामान्य प्रकाश घरातील भिंतीवर असतो. त्याच भिंतीवर आरशातील सूर्यप्रकाशाचा आणखी कवडसा पडला असता कवडशाच्या जागी पूर्वीचा सामान्य प्रकाश आणि कवडशाचा दुसरा प्रकाश असे 2 प्रकाश भिंतीवर होतात. 2 प्रकाश आहे. एक पहिला कोणता प्रकार सामान्य भिंती आले आणि ते विद्यार्थी लोक आरसा घेतात नाता करतात. मग प्रकाश भिंतीवर किती प्रकाश पडले 2. अधिक विचार येत आहे. आता अधिक विचार शंका मोठी जात आहे. या शंकेचा विचार कधी करू